नमस्कार. मालिकेच्या 30 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जानकी, ऋषिकेश आणि ओवी हे सगळेजण आता गुलाबच्या घरी राहायला गेलेले आहेत. कारण ऐश्वर्या, सुमित्रा यांनी जो काही गोंधळ घातलेला होता त्यामुळं जानकीला तर घराबाहेर काढलं जात होतं. पण जानकीच्या बरोबरीने आता ऋषिकेश तिला म्हणाला की मी तुला साथ देणार आहे, मी तुला कधीही एकटं पाडणार नाही. जानकी, काहीही झालं तरी मी तुझ्याबरोबर असणार आहे आणि तू एकटी घराबाहेर पडायचं नाही. एकदा सोडून मी दोनदा लग्न केले आणि तुला दोन्ही वेळेस मी वचन दिलेलं आहे की काहीही झालं तरी मी तुला एकटं पडू देणार नाही, असं ऋषिकेश स्पष्टपणे म्हणालेला असतो. आणि जानकीला तो म्हणत असतो की मी तुझ्याबरोबर येणार. त्यामुळे ऋषिकेश आणि जानकी या दोघांनीही घर सोडलेलं आहे. त्यावेळेस सुमित्राचं असं म्हणणं असतं की ओवी, तू जाऊ नकोस. परंतु ओवी म्हणते की जिथे माझे आईबाबा असतील तिथेच मी जाणार आहे. ओवी पण तेवढ्याच हट्टाची असते. ती म्हणते की नाही, माझ्या आईबाबांवरती अन्याय होतोय, माझी आई चुकीची नाही आहे, माझी आई अशी कधीच वागू शकत नाही. हे सर्व ओवी बोलत असते. ओवीचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी माझे आईबाबा कधीच चुकीचे वागणार नाहीत, कारण माझी आई नाना आजोबांना ढकलणं शक्यच नाही. हे ओवी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते. ओवी पटवून देत असते की काहीही झालं तरी माझी आई कधी चुकीची वागू शकत नाही, कारण तिच्यासाठी नाना आजोबा किती महत्त्वाचे आहेत, ती त्यांची उलट काळजी घेत असते. हे सगळं ओवी बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता गुलाब त्यांना रस्त्यात भेटतो आणि त्यांना घेऊन घरी आलेला असतो. गुलाबची बायको सगुणा, तिला मात्र थोडासा राग आलेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही आत्ता आपण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक निर्णय घेतलेला आहे, यांना घेऊन आलेलो आहे. सगुणाला तो सांगत असतो की तसं नको करूस तू, कारण त्यांच्यावर आत्ता ती वेळ आलेली आहे. पण ते देवमाणूस आहेत, आपलं हे घर आहे ना ते त्यांच्यामुळंच उभं राहिलेलं आहे, आपलं लग्न जे झालेलं आहे ना ते त्यांच्यामुळंच झालेलं आहे, हे सगळं गुलाब सांगत असतो. परंतु सगुणा थोडंसं हिडीसपिडीस करत असते आणि हे ओवीने पाहिलेलं असतं. परंतु आता ऑप्शन काहीच नसतो. इकडे आता बोलवायला आलेले होते सौमित्र आणि अवंतिका डायरेक्ट येतात. घरी जाऊन सगळ्यांची खरडपट्टी काढतात. त्यांना कळतं की ओवी त्याचबरोबर जानकी, ऋषिकेश यांनी घर सोडलेलं आहे. आणि मग ते तडक बाहेर येतात. बाहेर आल्या आल्या गुलाब सांगतो की त्यांना मी माझ्या घरी घेऊन गेलेलो आहे. आणि मग जेव्हा हे सगळं कळतं तेव्हा सौमित्र आणि अवंतिका धावतच आता बाहेर पडलेले आहेत आणि ते इकडे येतात. तेव्हा ओवी त्याचबरोबर जानकी, ऋषिकेश जेवायला बसलेले असतात. आणि मग जानकी ओवीला भरवत असते. ओवी मात्र घास खायला नको म्हणत असते. आणि मग ओवीला जानकी हा एक घास चिवचा काऊचा, म्हणजेच एक आज नाना आजोबांचा, एक सुमित्रा आजीचा असं म्हणत ती भरवायला लागलेली असते. आणि तेवढ्यात सौमित्र तिथे येतो. सौमित्र आलेला पाहून ऋषिकेशला राग तर आलेला असतो. पण जेव्हा सौमित्र म्हणतो की मला खात्री आहे की जानकी वहिनी असं करणं शक्यच नाही, तुम्ही चला, मी सगळ्यांना पटवून देतो, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे ऋषिकेश म्हणतो की नाही, काही झालं तरी मी त्या घरात पुन्हा येणार नाही. हे सगळं जेव्हा पाहिलं जातं आणि मग जानकी म्हणते की आम्ही जरी त्या घरात नसलो तरी तुम्हाला त्या घरात जाणं गरजेचं आहे. ऐश्वर्या काय आहे ते तुम्हाला दोघांनाही चांगलंच माहिती आहे. ऐश्वर्याच्या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यावाच लागणार आहे. ती चुकीचं वागत आहे, ती चुकीचं करत आहे हे सगळं. त्यामुळं काहीही झालं तरीही आपल्याला ऐश्वर्याला तिथे तोंडावर आपटवायचं आहे, तोंडावर पाडायचं आहे. हे सगळं जानकी सांगत असते, कारण आईंना तिच्यामुळं त्रास होऊ शकतो. हे सगळं झालेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जानकी आणि आता ऋषिकेश, ओवी सर्वजण असतात. रात्री जेवण करतात आणि त्यानंतर तिघंही बाहेर अंगणात झोपलेले आहेत. ओवी आणि जानकी यांच्यावर ती वेळ कधी आलेली नव्हती, पण आत्ता ती वेळ आलेली आहे. आणि मग आकाशातले चांदणे पाहत असतात. आणि त्याचबरोबर इकडे जानकीला ओवी विचारते की आई, हा कोणता तारा आहे? तेव्हा जानकी सांगते की हा ध्रुव तारा आहे आणि त्याचं स्थान जे आहे ना ते अटळ आहे, तिथून तो कधीच हलू शकत नाही, ते स्थिर आहे. आणि मग जानकी म्हणू लागते की मला एकच म्हणायचं आहे, आपणही तेच करायचं आहे, ध्रुव ताऱ्यासारखं राहायचं आहे. काहीही झालं तरीही आपणही ध्रुव तारा जसं त्याचं स्थान तिथं कमवून बसलेलं आहे तसं आपल्यालाही वागायचं आहे. आणि आपल्यालाही आता तेच दाखवून द्यायचं आहे
की आपण काही केलं तरी आपली जागा तिथून हलवू देत नाही, आपण असं स्थान आपलं निर्माण करायचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी हे शब्द, हीच पॉझिटिव्ह एनर्जी मला तुझी खूप आवडते. हे कसं पॉसिबल होतं? एवढ्या कठीण परिस्थितीतही एवढं पॉझिटिव्ह राहणं तुला कसं जमतं? हे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो आणि जानकीचं कौतुक करतो. जानकीला म्हणतो की त्याचमुळं मी ना खरंच एवढा तुझ्याबरोबर राहू शकतो आणि मला तुझ्याबद्दल तेवढा विश्वास वाटत आहे. तर आता ऋषिकेश, जानकी आणि ओवी यांचा सुखाचा संसार सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.